मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रसिद्धी अकोला जिल्ह्यातील 534 ग्रामपंचायत स्तरावर करण्यात आली। त्यापैकी माना येथील ग्रामपंचायत मार्फत अंगणवाडीत ग्रामपंचायत चावडी वाचन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माना ग्रामपंचायतचे सरपंच जमील अहमद कुरेशी हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून महिला बाल कल्याण विभागाचे सभापती प्रतिनिधी शेख मुख्तार, ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी राठोड, उपसरपंच गायकवाड, हारून डी राव, संतोष कोकणे, लांडे इत्यादी मान्यवर चावडी कार्यक्रमाला उपस्थित होते। कार्यक्रमात आतापर्यंत आलेल्या अर्जाचे वाचन करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेकरिता आलेले ऑनलाईन 602 अर्ज व ऑफलाईन 195 अर्ज या संबंधी वाचन करण्यात आले। या योजनेच्या व्यापक अंमलबजावणीसाठी ही सभा घेण्यात आली होती। या सभेत या अंगणवाडी सेविकेने याबाबत उत्कृष्ट कार्य केले, त्या अंगणवाडी सेविकाचा उत्कृष्ट अंगणवाडी सेविका म्हणून त्यांना पुरस्कार देण्यात येईल, असे महिला बाल कल्याण सभापती प्रतिनिधी शेख मुख्तार यांनी सांगितले। तर उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकेला सरपंच जमील अहमद कुरेशी यांच्या मार्फत 1000 रुपयाचे बक्षीस देण्याचे त्यांनी सांगितले। या योजनेच्या अंमलबजावणीसाठी गाव पातळीवर ग्रामस्तरीय समिती एक कार्यान्वित करण्यात आल्या असून प्रत्येक गावोगावी या योजनेचे प्रसिद्धी करण्यात येत आहे। ग्राम समित्यामार्फत ग्रामस्तरीय महिला सभा घेऊन अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सरपंच यांनी मार्गदर्शन केले व या महिलांना या योजनेचा अर्ज नारी शक्ती दूत यावरून भरता येणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या लाभासाठी पात्र महिलांनी गुगल प्ले स्टोअर वरून नारी शक्ती दूत हे ॲप महिलांनी प्ले स्टोअर वरून डाउनलोड करून घेणे आवश्यक आहे। ही ॲप अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, समूह संसाधन व्यक्ती, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा स्वयंसेविका यांच्याकडून ही ॲप डाउनलोड करून घ्यावे, असे आवाहन सरपंच जमील अहमद कुरेशी यांनी केले। 14 काही कमी जास्त निघतील, तर साधारणतः एक आकडा आहे, त्यासाठी आपण या ठिकाणी जमलो होतो। अंगणवाडी क्रमांक 11 त्या काकूचं मी त्यांनी शतक पूर्ण केलं म्हणून खास ग्रामीण व्यक्तीनं अभिनंदन। आणि आपण सर्वांनी एक चांगलं काम केलं, तुमचं सगळ्यांचे पण अभिनंदन। आणि मी ग्रामपंचायतीच्या वतीनं आपल्याला आवाहन करतो, जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये तर महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत माना सगळ्यात पहिले त्यांची ऑगस्ट 31 ची डेडलाईन आहे, पण 15-20 ऑगस्ट पर्यंत किंवा त्याहीपूर्वी जर होत असेल, जर पूर्ण करून दिले तर गावाचं पण नाव कुठेतरी पुढे येईल आणि गावाचं नाव चमकेल अशी। इयत्ता 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सायन्स करायचं आहे, पण ट्युशन फीस परवडत नाही, तर काळजी करायची गरज नाही। आता आपल्या मुलांचे स्वप्न करा साकार। शेकडो विद्यार्थ्यांना मेडिकल व इंजिनिअरिंग तसेच बिझनेस क्षेत्रात प्रवेश मिळवून देणारे प्राध्यापक विनय सरांचे VCC विनय कोचिंग क्लासेस अकोला एक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम। ऍडमिशन ओपन। 11-12 सायन्स तसेच मेडिकल साठी नीटची तयारी व IIT व इंजिनिअरिंग करिता JEE मेन्स तसेच ॲडव्हान्स ची संपूर्ण तयारी तसेच MHT CET ची संपूर्ण तयारी एकाच ठिकाणी। क्लासची वैशिष्ट्ये अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वृंद, डिजिटल क्लासरूम व डिजिटल बोर्डची सुविधा, लायब्ररी सुविधा उपलब्ध विथ अनलिमिटेड वायफाय। नीट व JEE तसेच स्टेट बोर्ड व CETच्या वेगवेगळ्या बॅचेस। प्रत्येक विषयाकरिता 2 वेगवेगळे शिक्षक। विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी, पालकांच्या मोबाईलवर सर्व अहवाल। एका बॅचमध्ये फक्त 50च विद्यार्थी। विद्यार्थ्यांकरिता हॉस्टेल व मेसची सुविधा। सर्व कॅम्पस CCTVच्या निगराणी। सर्व विद्यार्थ्यांकरिता सरकारी योजनांचे संपूर्ण मार्गदर्शन। क्लासचा दरवर्षी 100% निकाल। 11वी व 12वी कॉलेज प्रवेशाकरिता संपूर्ण मार्गदर्शन। बिझनेस क्षेत्रात करिअर बनवण्याकरिता संपूर्ण मार्गदर्शन। ऍडमिशन ओपन। 11 and 12 बोर्ड, नीट, JEE, MHT CET, रिपीटर बॅच, क्रॅश कोर्स। आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता संकेत चेंबर अपार्टमेंट, फक्त 4था माळा, खंडेलवाल सिटी स्कॅन हॉस्पिटलच्या विरुद्ध दिशेला, सिव्हिल लाईन आकाशवाणी चौक, अकोला। संपर्क प्राध्यापक विनय सर, मोबाईल नंबर 95 61 53 07 92,
डॉक्टर पल्लवी मॅडम, मोबाईल नंबर 9119558583. क्लासेसची शाखा अकोलामध्ये इतर ठिकाणी कुठेही नाही व बिल्डिंग मध्ये ही क्लास शिफ्ट केलेला नाही. फक्त 4थ्या माळ्यावरच आहे. प्रवेशाकरिता 4थ्या माळ्यावर येणे आवश्यक.